जय महाराष्ट्र मित्रांनो. सो नाशिक डायरीज सुरू करतोय, पण सुरू करायच्या आधी महत्त्वाच्या सूचना. सर्वात पहिलं तर आपण ज्या गाडीवरती चाललोय त्या गाडीची सर्व्हिस करा. सर्व्हिस मध्ये तुम्हाला मेन गोष्ट आहे गाडीचं ऑइल, पेट्रोल, हेडलाइट, इंडिकेटर्स, क्लच केबल, ब्रेक पॅड सगळं चेक करा. त्याच्यानंतर दोघांना हेल्मेट आणि एक जुगाड केलाय मी, तो जर तुम्हाला करता आला तर करा. जे हेल्मेट दिसतंय, जर तुमच्याकडे हेडलाइट प्रॉपर नाही आहेत तर तुम्ही त्याच्यावरती एक बॅटरी लावू शकता, जी मी लावली आहे ती तुम्हाला मी दाखवतो. महाराष्ट्र मित्रांनो, सो पहिला हॉल्ट घेतलेला आहे आम्ही आता, आणि आम्ही स्वस्तिक ढाब्याच्या इथपर्यंत आलेलो आहे. हर हर महादेव. जय महाराष्ट्र मित्रांनो, लग्नाचा दुसरा वाढदिवस आहे आमचा, ॲनिव्हर्सरी आहे, आणि आम्ही पोचलेलो आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला सकाळी 4 वाजता. लेफ्ट की राईट? Look at back. गोत्र काय? नाव काय तुमचं? पुष्कर. राशी काय? मकर. आडनाव काय? पुष्कर. वाईफ पत्नीचं नाव घ्या. मेघा. त्यांची राशी घ्या. सिंह. मुलाचं मुलीचं नाव, आईचं नाव घ्या, वडिलांचं नाव घ्या, सासूबाईचं नाव घ्या, सासरेबांचं नाव घ्या. नाव रत्नेश्वर्यै नमः. जय शिवा ओंकार प्रभु हर शिवा ओंकार ब्रह्मा विष्णु सनातन मंगलम भगवान. आरती घ्या. मंगलम पार्वती नाथा जागेवर 3 वेळा दूर फिरा. हर हर महादेव. एवढ्या सुंदररित्या आमचं दर्शन झालेलं आहे अवघ्या 20 ते 25 मिनटामध्ये, आणि आम्ही अभिषेकसुद्धा केलेला आहे. त्याची माहिती मी नंतर सांगेनच, पण खूप सुंदररित्या सगळं दर्शन झालेलं आहे. आणि आता समोर मस्त चंद्रकोर दिसते आहे, आणि गाभाऱ्याच्या बाहेर येऊन आम्ही थोडे क्षणभर विश्रांती घेतली आहे. खूप थंड वातावरण आहे, आणि आता इथून आपण गोदावरी कुंडमध्ये जाणार. भेटू. हा जो रस्ता चालला हा ब्रह्मगिरीला जातो आणि सोमेश्वर मंदिराला जातो. जय महाराष्ट्र मित्रांनो, ब्रह्मगिरी पर्वत जायचा आमचा प्लॅन नव्हता, पण आता अचानक आम्ही इथे आलोच आहे
आणि पहाटे लवकर दर्शन झाल्यामुळे ब्रह्मगिरीवरती चाललोय. तर ब्रह्मगिरी इथून जरा वरती आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा समोर दिसतंय ना, हे ब्रह्मगिरी आहे. तर इथे चालत जाईपर्यंत 1.5 तास तरी लागणार आहे मला. सो बघू. शिव जटा आपल्याला दिसणार आहेत तिथे. चला तर. ब्रह्मगिरीला जाताना पहिलंच मंदिर तुम्हाला मुक्ता देवीचं लागेल. ही आहे समोर मुक्ता देवी. त्याच्यानंतर पुढे इथून तुम्हाला ब्रह्मगिरी दिसेल. पुढे मोबाईल सांभाळून ठेवा पुन्हा. हो हो हो. ये पुढे. सो अजून फक्त थोडासा टप्पा राहिलाय, मोजून 25 पायऱ्या. आणि इथे आमच्या मेघाची हवा तंग झालेली आहे. मेघा कैसा लग रहा है? व्हेरी डिफिकल्ट. सो आम्ही ॲक्च्युली काल रात्री ट्रॅव्हलिंग करून आलेलो आणि आम्ही त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर गंगाद्वार केलेलं आहे आणि मग इथे आलो. त्याच्यामध्ये जी हालत तंग झाली आहे, पण आम्ही लवकरच पूर्ण ट्रेक पूर्ण करू ब्रह्मगिरी. जय महाराष्ट्र. मित्रांनो, इथून अजून आता वरती चढत जायचं आहे. इथून आपण पायऱ्या चढत आलेलो आहे. इथे पायऱ्या संपतात, इथून फक्त रस्ता चालू होतो उभा सरळ. आणि मेघाची पार हालत खराब आहे, पण आम्ही चढणार. हत्ती गेला, शेपूट राहिली. सो आम्ही चढणार. बोला बजरंग बली की जय. मेघा बजरंग बली की जयची आवाज कमी आहे, पण आम्ही चढणार वरती. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती देतोय मी तुम्हाला. तुम्ही जे त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतात, हे मुळात ॲक्च्युअल त्र्यंबकेश्वर नाही आहे. हा जो पूर्ण ब्रह्मगिरी पर्वत दिसतोय ना, त्याच्या माथ्यावरती तिथे त्या साईडला शिवलिंग आहे. ते खरं त्र्यंबकेश्वर शिवलिंग आहे. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला त्याच्या डाव्या बाजूला त्या शिवलिंगाची म्हणजे आपल्या शिवाची जटा आपटली आणि तिथून गोदावरी वाहते. सो तुम्हाला ब्रह्मगिरी पूर्ण सर करावं लागेल, तेव्हा तुम्ही त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्याल. आणि तिथे फोटो व्हिडिओ काढू पण नाही शकत, कारण की माकडांचा तिथे एवढा सुळसुळाट आहे की तुम्ही साधी पाण्याची बॉटल, इथे पाणी नाही आहे वरती. सो इथे जेवढे पण वन्य जनावर आहेत ते तुमच्याकडून पाणी, खाण्याच्या वस्तू खेचून घेतात. सो कुठच्या पण शिवलिंगावरती जाण्यासाठी जे ॲक्च्युअल सगळे बोलतात ना की खूप जास्त कष्ट घ्यावे लागतात, परीक्षा द्यावी लागते, ते खरं आहे. त्र्यंबकेश्वरचं तुम्ही दर्शन घेतात ना, तेव्हा खूप लोक बोलतात की हे त्र्यंबकेश्वर दर्शन खूप इझी होतं, पण ॲक्च्युअल त्र्यंबकेश्वरचं दर्शन तुम्हाला ब्रह्मगिरीवरती करावं लागतं. हर हर महादेव. गंगा किंवा गोदावरी ही कायमस्वरूपी जटामध्ये नाही राहू शकत, म्हणून ती कुठेतरी वास्तव्यामध्ये जनकल्याण, मानव कल्याणासाठी पृथ्वी तलावरती येणं गरजेचं होतं. म्हणून शिव तिथे आलेले होते ब्रह्मगिरीवरती. तिथून त्यांनी तांडव नृत्य करत ते इथपर्यंत आले आणि त्याच्यानंतर इथून ती त्यांची जटांमधनं ब्रह्मगिरीवरती गोदावरी इथून वाहते. सो मी आता आतून जाऊन तुम्हाला दाखवीन. तिथे शिवजींची 2 ढोपरांचे निशाण आहेत आणि जटा आहेत आणि त्याच्यामधून ती गोदावरी वाहते. सो तिथे जे आहे मुखदर्शन आपण करतो ते ॲक्च्युली त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. आणि इथून मग ती जटा मधनं गोदावरी खाली जाते आणि खालती जी आहे तिथे विष्णूचा वास आहे. त्याच्या बेंबीमधनं अजून एक गंगा किंवा गोदावरी वाहते, म्हणून त्याला त्र्यंबकेश्वर खाली नाव दिलेलं आहे.
पण ॲक्च्युली आपली जी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे ते ब्रह्मगिरी पर्वतावरती आहे. मित्रांनो, ब्रह्मगिरीवर चढलो आहे. आता ह्या साईडला डाव्या हाताला दिसतंय ते महादेवाच्या जटाधारी मंदिर आणि इथे 108 शिवलिंग. सो पहिला आपण जटाधारी मंदिराच्या इथे चाललो आहे. पूर्ण ब्रह्मगिरीवर सर केलं आहे आम्ही. आणि आता इथून परत थोडंसं खालती मेगा हाऊस द जोश नाव. आणि आता खालती चाललोय फायनली जटाधारी मंदिराच्या इथे. बम बम बोले. जसं सांगितल्याप्रमाणे हे शिवजींचे ढोपरांचे ठसे आहेत. दोन्ही पायांच्या एक ढोपराचा ठसा इथे, एक ढोपराचा ठसा इथे. आणि ह्या जटा दिसतात त्या तुम्हाला इथे पूर्ण. आणि इथून जी गोदावरी वाहते आहे ती थेट इथून खालती जाते. दादा एक मिनिट हा, ताई एक मिनिट हा. सॉरी, ही जी गोदावरी तुम्हाला दिसते आहे ही इथून खालती त्र्यंबकला जाते. तिथे ॲक्च्युली विष्णूंचा वास आहे आणि त्या विष्णूंच्या बेंबीच्या देठामधनं ती वाहते. पण ॲक्च्युली शिवलिंग आपलं ब्रह्मगिरीवरती आहे. तिथून महादेव तांडव नृत्य करत इथपर्यंत आले आणि इथे त्यांनी जटा आपटल्या. आणि मग मानव कल्याणासाठी इथून ही गोदावरी वाहते. हर हर महादेव. शिव शक्ती सदाशिव वास्तुदेवाय. हे बघ पाणी हे बघ. अरे पाणी हे बघ. मुंह मत लगा उसका. अरे उसका मुंह मत लगा. अरे हे पाणी पी. सो फायनली पूर्ण काळे बाळे होऊन ट्रेक उतरलेलो आहे In 15 minutes. आणि ब्रह्मगिरी पर्वत सर केलेला आहे आम्ही. ॲक्च्युअल त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि जटाधारी मंदिर आणि जिथून गोदावरी वाहते असा हा पर्वत आम्ही सर केलेला आहे. हर हर महादेव. हा आजचा स्टे होता आपला. आणि हे बाथरूम, तर त्या साईडला वॉशरूम. सो आता निघतोय. आणि इथे फ्रीजमध्ये थोडे कोल्ड्रिंक्स होते त्यांनी दिलेले चार्जेबल. ठीक आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो, गुड मॉर्निंग. सो त्र्यंबकेश्वरची सकाळ झालेली आहे आणि काल रात्री आम्ही 4:30 वाजता इथे पोचलो मुंबईवरून. हे 12 किलोमीटर त्र्यंबकेश्वर मंदिरापासून आधी आहे. मेगा नाव काय आपल्या ह्याचं? विमल फार्म स्टे. सो इथे आम्ही स्टे केला. आल्या पहिल्या ॲक्च्युली दादरवरनं इथे आलो आणि आम्ही सगळे बॅग्स ठेवल्या आणि लगेच त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जाऊन लाईनमध्ये उभे राहिलो. अर्ध्या तासामध्ये मॉर्निंगला दर्शन झालं. मग ब्रह्मगिरीला गेलो आणि मग ब्रह्मगिरीवरून सगळं खाऊन सगळं इथे आलो आणि मग इथे स्टे केला. उत्तम होतं हॉटेल. फक्त थोडं जेवणाचे इश्यू आहे तिथे, बाकी ओके. आता आपण चाललेलो आहे पंचवटी. तो प्रवासाला सुरुवात विमल फार्म हाऊसपासून ते अजनेरी पर्वताला आपण निघालो आहे. त्याच्या आधी आपण नाश्ता करणार आहे. सो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, हॉटेलमधून निघालो. आता नाश्त्यासाठी थांबलो आहे. इथून बाजूलाच अजनेरी पर्वत आहे आणि नाश्ता आता मागवलेला आहे आम्ही. सो इथून हार्डली 10 मिनटावरती आहे. समोर एक भक्त निवास दिसतं. इथे पण कोणी स्टे करू शकतं. इथून 5 मिनटा अंतरावरतीच आपलं हनुमानाचं जन्मस्थान आहे. सो आपण जाऊया. ठीक आहे. हाँ बोल ना.
मसाला डोसा, साधा डोसा. सो फायनली बजरंगबलीच्या जन्मस्थानावरती पोचलेलो आहे आपण. तिथून पुढे नंतर आपण पर्वतावरती जाऊ. खालतीच माथ्याची पायथ्याशी ॲक्च्युली जन्मस्थान आहे इथे. वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजन महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळी. किधर भी जाओ मैडम को भारती का ब्लॉग तो देखना ही है. अभी हो गया हमारा लंच टाइम और भारती के बिना इसको खाना नहीं जाता है. जय महाराष्ट्र मित्रांनो, आता आपण पोचलो आहे आरतीसाठी गोदावरीच्या. आणि माझ्या मागे तुम्ही बघत असाल ना तर स्वयंभू अर्धनारेश्वर मंदिर आहे. मी आता दाखवतो तुम्हाला. आणि आता 7 वाजता बरोबर तिथे आरती चालू होईल. बरोबर टायमामध्ये पोहोचलो. थोड्या वेळामध्ये गोदावरी आरती सुरुवात होईल. आणि मागे बघू शकता संपूर्ण बरोबर फर्स्ट रो मध्ये सीट मिळाली आम्हाला. चालू करूया. पुष्पांजलि नाना सुगंधि पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पांजलि मया दत्ता गृहाण परमेश्वरी. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. धर्म की जय. अधर्म का नाश हो. प्राणियों में सद्भावना हो. विश्व का कल्याण हो. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. सर्व भाविकांना विनंती आहे, कोणीही बॅरिकेडिंग ओलांडून देवीच्या दर्शनासाठी येणार नाही. देवीच्या दर्शनासाठी मध्यभागी सभी ने हाथ खड़े करने और जोर से आवाज आएंगे. सगळ्यांनी हात वरती करायचे. जोरात आवाज द्यायचा. सिया रामचंद्र की जय. जय गोदावरी माता की जय. महादेव. धर्म की अधर्म का नाश हो. नाश हो. प्राणियों में विश्व का कल्याण हो. अखंड विश्व का कल्याण हो. हटिया वो माता की जय. वो माता की जय. आज के आनंद की जय. अपने अपने गुरु माता पिता भक्त
बेलपत्र. तो गोदावरीच्या उजव्या बाजूला समोर गोदावरीचं मंदिर आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला तुम्हाला दुतोंडी मारुती दिसेल. ह्या साईडला हे पहिलं मुख आहे आणि हे दुसरं मुख तुम्हाला ह्या साईडला दिसेल आणि बाकी चारही बाजूने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग, विष्णू मंदिर आणि माता मंदिर दिसते. हा पूर्ण 270 अँगल व्ह्यू आहे आणि हे दोन्ही मुखाने मारुती याचं रक्षण करतात. जय शंभूनाथ. बोलतो एकदा हे पण ट्राय कर. हा तेच खाऊन बघ. तो आपण बघतो पोंगा बटाटा भावात. सगळीकडे मागत आम्ही राहिलो मागा, आम्ही इकडे थांबणार आहे. हॅपी ॲनिव्हर्सरी. झालू पूरा नहीं डालना, थोड़ा सा का. टेस्ट नहीं पता. बस. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आजची सकाळ पंचवटी यात्री हॉटेलमधनं झाली आहे आणि त्याच्याच बेसमेंटमध्ये आपलं उडुपी व्हेज रेस्टॉरंट आहे आणि ते 24/7 चालू असतं. आणि आम्ही 2 दिवस ॲक्च्युली साऊथ इंडियन फूड शोधत होतो, मेदू वडा आणि मसाला डोसा, आणि तो आज आम्हाला मिळालेला आहे. सो आता आपण निघालो आहे सप्तशृंगी देवीसाठी ओटी भरायला. जय शंभूनाथ आहे. काय काय त्याच्यात? सर आहे ना बांगडे आळे. बांगड्या पण आहेत? बस. देवी आईच्या कृपेने वरती गडावर पोचलेलो आहे. नाशिकवरून इथे 64 किलोमीटर बाईकने आलेलो आहे. आणि एक महत्त्वाची सूचना, जर सोबत तुमची बायको साडी नेसून आली असेल तर दोन्ही साईडला पाय टाकून बसा आणि आरामात या. देवी आईची कृपा असते आपल्यावरती. आणि आता 12:30 वाजल्यात, त्याच्यामुळे शक्यतो आम्ही रोपवेने जाऊ, कारण की ऊन खूप आहे. पण पायऱ्या काय कमीच असल्यामुळे बघू, अजून डिसाईड नाही, पण पोचलो सुखरूप. दुपारच्या 12 वाजल्यामुळे रोपवेनेच जातो आहे. 120 रुपये तिकीट आहे. स्कॅनर घे ना इथे, बोथ वे रिटर्नसाठी. सो आम्ही शक्यतो रोपवेनेच जातो आहे. तुला काय करते जय. हो ठीक आहे. पार्किंग तर खूप आहे इथे तुम्हाला. 30 रुपये बाईकसाठी आहे. 4 व्हीलरची आयडिया नाही, पण 30 रुपये बाईकसाठी होते. फायनली पेरूच्या वाडीमध्ये आम्ही मिसळ मागवलेली आहे आणि ही गुळाची जिलेबी. स्मेल एक नंबर येतो आहे.
बाकीचा मेनू थोड्या वेळाने मागवू. पण सध्या सप्तशृंगीवरून 64 किलोमीटर 40 मिनटामध्ये फटाफट आलो आहे आम्ही, कारण की भूक लागलेली होती. सो खाल्ल्यानंतर बोलतो. बाय. हात लगायचं नावी ठेवलं काय हंडू हंडू असं करू नको रे, देईल तुला टोचा. रोज ना कम ना हंडू हाय बोल आपल्या कॅमेराला. हा इथे कॅमेरा हाय बोल हंडू. आता दोघांच्या पण आता 2-2 आलेले आहेत आणि दोघांच्या पण त्या जोड्या आहेत ॲक्च्युली. सो वी आर ओ माय गॉड 3-4 बघ. दिस इज कूल, दिस इज कूल. आम्ही खूप जास्त लकी. अरे भाई 4 आहेत अंगावर माझ्या. काहीतरी पुण्याचं काम केलेलं आहे मी आज. वॉइस ओवर दे दूंगा मैं वैसे तो. जय महाराष्ट्र मित्रांनो, नाश्ता करून आलेलो आम्ही सीता गुफाला. पण मार्चपर्यंत काम चालू असल्या कारणाने बंद आहे. तिथून पुढे उजव्या हाताला वळलो की कालाराम मंदिर आहे. सो आता आपण तिथे विजिट करतो आहे. सो मार्चच्या आधी कोणी सीता गुफेला यायचा प्रयत्न करू नये, कन्स्ट्रक्शन चाललं आहे. मंदिर एवढं सुंदर आहे, एवढं छान कलाकृती केलेली आहे की तुम्ही विचारसुद्धा नाही करू शकत. एवढं सुंदर मंदिर आहे. फक्त दगड बघा किती वर्षापासून, एवढी सुंदर कलाकृती. तुळस बघा, 5 फुटाच्या पेक्षा उंच तुळस आहे इथे. सो तुम्ही समोर जे बघताय ना, ह्याची फक्त कार्विंग बघा गणपतीची. तिथे बाजूला रिद्धी सिद्धी दोन्ही खालती कोरलेले आहेत. गणपतीचे डोळे बघा किती सुबक आहेत. त्याच्यानंतर पोटाला जो नाग बांधलेला आहे, उजव्या आणि डाव्या हातामध्ये, वरती हातामध्ये परशू. खूप सुंदर मूर्ती आहे. संपूर्ण मंदिर काळाराम पत्थरने मूर्त्याच्या सगळ्या काळाराम पत्थरने बनलेले आहे. तुम्ही मूर्ती बघू शकता हनुमानाची. आणि इथे मारुती सरळ नमस्कार करतो आहे तिथे देवाला. समोर जी काळारामची मूर्ती दिसते आहे ती तिथून समोर जाते आहे पूर्ण, आणि तिथून मारुतीला इथे एवढ्या डिस्टन्समध्ये ठेवलेलं आहे. सो आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनातून इट्स व्हेरी व्हेरी थॉटफुल. याची पण हारामुळे कार्विंग दिसत नाही आहे, पण तुम्ही पूर्ण मंदिर बघू शकता आणि इथून तुम्हाला त्याची कार्विंग दिसेल. डोळ्यांची कार्विंग बघा तुम्ही, फक्त डोळे आत कोरलेले आहेत पूर्ण. आणि बघितलं तर डोक्यावरती शेषनाग आहे. सो ही कुठची साधी, तो वैसे ही करेगी ना वो खाने के लिए. ये सब जमा कर वो. देख तेरे को बता दो कैसा खिलाने का. पकड़ इसको खिला, इसको हाथ, सर पे हाथ लगा, जाना आगे. सो गुड बाय फ्रॉम नाशिक. आणि समोर दिसतंय ते हॉटेल पंचवटी. आणि आता आपण निघालो आहे मुंबईला. 3 दिवसामध्ये इथे राहिलो आणि आता फूडचं 2 टायमाचं फूड आणि 2 टायमाचं जेवण आणि रात्रीचं क्रेविंग असे म्हणून फक्त 1800 रुपये आमचे जेवणाचे झाले. आणि बाकी बुकिंग डिटेल्स मी शेअर करतो. पण खूप उत्तम असं पंचवटी यात्री हॉटेल आहे आणि रात्री फूड सर्व्हिस 24/7 आहे. सो कधी नाशिकमध्ये आलात तर तुम्ही हे हॉटेल बुक करू शकता. जय महाराष्ट्र.